नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा दर महिन्यासाठीची पेन्शन दिली जाते दिव्यांग बांधवांना. या पेन्शनचा लाभ घेणाऱ्या सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट कालच आपण पाहिलं होतं. शासन निर्णय जो आहे ऑगस्ट महिन्यासाठीचा निधी वितरित करण्यासाठीचा शासन निर्णय GR हा काल जाहीर करण्यात आला होता. आता लाभार्थ्यांच्या मनामध्ये दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहे की GR जारी झालाय, याचा अर्थ आता पेन्शन लवकर जमा होईल. तर एक महत्त्वाची अशी फिक्स तारीख ही आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे की या तारखेला लाभार्थ्यांचं पेन्शन जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल दिव्यांग बांधवांसाठीचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे कधीपर्यंत जमा होऊ शकतं, एक्झॅक्ट तारीख काय आहे आणि काय काय अडचणी सध्या शासनासमोर आहेत आणि त्याचवेळी दिव्यांग पेन्शन लाभार्थी त्यांचं पेन्शन वेळेवर मिळवण्यासाठी काय करू शकतात. महत्त्वाचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे. मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण या आधार योजनेअंतर्गत सगळ्या अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे कशा पद्धतीने पेन्शनचा लाभ जो आहे यामध्ये लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्यासाठीचं दिव्यांग पेन्शन अपडेट आहे. कधीपर्यंत बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ हा जमा होऊ शकतो. तर राज्यातील लाखो दिव्यांग पेन्शन लाभार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अशी अपडेट आहे. ऑगस्ट महिन्याचा दिव्यांग पेन्शनबाबत शासनाकडून महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आला आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की पैसे पेन्शन खात्यामध्ये नेमकी कोणत्या तारखेला कधीपर्यंत जमा होणार, याबाबतची अनिश्चितता आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. सर्वप्रथम पाहू शकता काय होईल. आता शासन निर्णय GR आलेला आहे, म्हणजे मागणी ही पूर्ण झाली आहे, मान्यता मिळालेली आहे. तर यानंतरनं सर्वात आधी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलवर दिव्यांग लाभार्थ्यांच्या मंजुरी याद्या ह्या समाज कल्याण विभाग दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे पाठवल्या जातील. म्हणजे प्रत्येक तहसीलांतर्गत त्यांच्या ज्या अद्ययावत नवीन याद्या आहेत ह्या लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर होतील आणि त्या वरती कार्यालयाकडे पाठवले जातील. त्यानंतरनं विभाग त्या याद्यांची पडताळणी करून मंजूर निधीची माहिती कोषागाराकडे म्हणजेच ट्रेझरीकडे पाठवेल आणि यानंतर कोषागाराकडून निधी मंजूर झाल्यानंतरनं संबंधित बिल पास केलं जाईल आणि पुन्हा DBT प्रणालीमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यासाठीची प्रक्रिया ही सुरू होईल. आता लाभार्थ्यांच्या मनामध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न की एक्झॅक्टली कधी खात्यामध्ये पैसे जमा होतील. लाभार्थ्यांना या कोणत्याही गोष्टीशी काही देणं घेणं नाही आहे. त्यांना त्यांचं पैसे जे आहे पेन्शन ही कोणत्या तारखेला जमा होईल ही महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे. तर तीच जाणून घेऊयात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागू शकतो. म्हणजे यामध्ये शनिवार रविवार शासकीय सुट्ट्या वगळून 4 ते 5 दिवस जर तुम्ही पकडले आणि 4 ते 5 दिवसामध्ये सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तर सोमवार किंवा मंगळवार किंवा बुधवारपर्यंत पुढच्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पेन्शन जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या ऑगस्टमध्ये, आता आठवडा जो नवीन चालू होईल याच्यानंतरचा, ते आठवड्यामध्येच पैसे जे आहे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. मात्र तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे काही ठिकाणी थोडा विलंब जो आहे, उशीर हा होऊ शकतो. आता विलंब का होऊ शकतो, तर सध्या DBT पोर्टलमध्ये काही तांत्रिक बदल आणि नवीन प्रणालीचं इंटिग्रेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे नवीन आणि जुना प्रणालीमध्ये समन्वय हा साधला जाऊ शकतो. विभागीय मंजुरी मिळेल, कोषागार प्रक्रिया, बिल पास होण्याची प्रक्रिया यामुळे थोडाफार उशीर होण्यासाठीची शक्यता आहे. या सर्व टप्प्यांमुळे पैसे जमा होण्यास वेळ लागू शकतो. मात्र जास्तीत जास्त 10 ऑगस्टपर्यंत सगळ्या लाभार्थ्यांचे पेन्शन जे आहे जमा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आता लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे? तर लाभार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासन निर्णय जाहीर झाला म्हणजे तुमच्या खात्यामध्ये लगेच पैसे पेन्शन जमा होईल असं नाही. DBT विभाग आहे, कोषागार या तिन्ही स्तरावरील प्रक्रिया या पूर्ण व्हायला 1 ते दीड आठवड्याचा कालावधी लागू शकतो आणि हा पूर्ण झाल्यानंतरच रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते. म्हणून 1 ते 2 दिवस उशीर झाला तरी घाबरण्याचं कारण नाही. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं पॅटर्न असेल तर पाहू शकता, सोमवार ते शुक्रवार ही सगळी प्रक्रिया केली जाते
आणि शनिवारी संध्याकाळी गेले पाहिलं असेल तुम्ही, जूनचा हप्ता असेल, जुलैचा हप्ता असेल, शनिवारच्या संध्याकाळच्या वेळेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायचे मेसेज आलेले आहेत. तर याच कारणामुळे पुढच्या आठवड्याचा शनिवार किंवा त्याच्यानंतरचा शनिवार, असे 2 आठवड्याचे दोन्ही शनिवार हे महत्त्वाचे असणार आहेत. याच दिवशी पैसे जे आहे लाभार्थ्यांचा हप्ता हा बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तुमचं बँक तुम्ही काय करायचे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अद्यापही तुमचे पैसे जमा होत नसतील तर वेळोवेळी ही माहिती चेक करून घ्या. तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे किंवा नाही, डी-बी-टी सुरू आहे का आणि आवश्यक कागदपत्र पूर्ण आहेत का, याची सुद्धा खात्री करा. आणि जर सर्व प्रक्रिया असूनही बराच उशीर होत असेल तर संबंधित कार्यालयाशी किंवा डी-बी-टी पोर्टलच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता. याबरोबर पाहू शकता, अशाच दिव्यांग बांधवांसाठीचा पेन्शन हे 100% त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल. या संदर्भातली महत्त्वाची पुढची अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.